लक्षावधी भाविकांच्या साक्षीनं शिवयोगींच्या नंदीध्वजांचा अक्षता सोहळा साजरा झाला। अलौकिक आध्यात्मिक शक्ती आणि विलक्षण भक्तीचा संगम इथं पाहावयास मिळाला। शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर महाराज मंदिर परिसरातील संमती कट्ट्याजवळ शेकडो वर्षांची परंपरा असलेला नंदीध्वजांचा अनुपम अक्षता सोहळा रविवारी दुपारी लक्षावधी भाविकांनी अनुभवला। ओम सिद्धरामाय नमः, दिड्यम दिड्यम सत्यम सत्यम नित्यम नित्यम या मंत्रोच्चारासह मंगलाष्टक सुरू झाले आणि लाखो भाविकांनी सिद्धेश्वरांच्या नंदीध्वजांवर तांदळाच्या अक्षतांचा वर्षाव केला। अपूर्व उत्साह आणि शिस्तीचं दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यास दुपारी 1:30 वाजता सुरुवात झाली। एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्रचा गजर आणि सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष होत होता। शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडांचं प्रतीक असलेले 7ही मानाचे नंदीध्वज संमती कट्ट्याजवळ दाखल झाले। पंचाचार्य यांचा समताध्वज पालखी होती। नाशिक ढोल या मिरवणुकीत होता। 7ही नंदीध्वज विविध रंगी फुलांनी सजवलेले होते। मानाच्या पहिल्या नंदीध्वजाला सुंदर बाशिंग बांधलेलं होतं। समाधी मिरवणुकीत मोठ्या उत्साहात मंदिर परिसरातील संमती कट्ट्यालगत 7ही नंदीध्वज आले। पांढरी बाराबंदी, धोतर, डोक्यावर पांढरा पेटा, कपाळाला गंध अशा पेहरावात लाखो भाविकांमुळे सोहळ्यात उत्साह, भक्ती आणि शिस्तीचं दर्शन घडलं। सुहास शेटे यांनी संमती वाचनाला प्रारंभ केला। दिड्यम दिड्यम सत्यम सत्यम मंत्रोच्चारात 5 अक्षता टाकण्यात आल्या। 1:46 अक्षता सोहळा पूर्ण झाला। उपस्थित भाविकांनी भक्तिभावानं सिद्ध रामेश्वरांचा जय जयकार केला। यानंतर दर्शनाकरता रांगा लागल्या। भाविकांनी एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या। वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांनी कन्नड, इंग्रजी, मराठी अशा विविध भाषेतून सिद्ध रामेश्वरांचा जय जयकार करत सूत्रसंचालन केलं। यंदा यात्रेसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते। आमदार विजयकुमार देशमुख सर्वसामान्यांप्रमाणे संमती कट्ट्याजवळ होते। काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य यांनी आपल्या आशीर्वचनात सिद्ध रामेश्वरांनी 11व्या शतकात महान कार्य केलं। ते स्वतः मल्लिकार्जुन यांची यात्रा करत होते। आता आपण त्यांचा अक्षता सोहळा करत आहोत असं त्यांनी सांगितलं। मानकरी राजशेखर हिर्याबू यांनी आपल्या मनोगतात जी प्रथा आहे तीच करतो, आम्ही बदल करत नाही असं सांगितलं। आम्ही दरवर्षी येतो। नवीन काय असणार नाही। मी तर लहानपणापासून येतो। नंतर माझं लग्न झालं, मुलं झाली तर आम्ही सहकुटुंब सगळे इथं येतो। दरवर्षी मागच्याही वर्षी आलेलो होतो। सिद्धरामाच्या चरणी आम्ही हीच प्रार्थना करतो की आम्हाला जसं तुम्ही घडवलं आणि ह्या नगरीमध्ये खूप काही आम्हाला दिलं, आता आयुष्याच्या उतरतीमध्ये तुम्ही एवढीच आम्ही प्रार्थना करतो की तुम्ही सुख शांती आणि समृद्धी द्यावी, यापेक्षा काही जास्त मागणं नाही। यंदाचं वर्ष हे राजकीय वर्ष म्हणून ओळखलं जातं। काय सामान्य लोकांना सुख आणि समृद्धी लावा अशी मी महाराजांच्या प्रार्थना केली आहे। त्याच्याचबरोबर राजकारणात असल्यामुळे राजकारण ज्या लेवलला गेलेलं आहे, त्यांच्या पातळीवर गेलेलं आहे, सामान्य लोकांचे प्रश्न हे सुटत नाहीत। परत एकदा ते त्याच लेवलला जावं जिथून सामान्य लोकांचे प्रश्न सुटावेत आणि जे काही बेताल वक्तव्य काही लोक करत आहेत तसं न करता मुद्द्यावर लोक बोलली पाहिजेत, मुद्द्यावर नेते बोलले पाहिजेत आणि सामान्य लोकांसमोर असणाऱ्या अडचणी ह्या सुटल्या पाहिजेत अशी प्रार्थना